राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये। तर मंडळी, ही वनस्पती बघू शकता। ह्या वनस्पतीला प्रचंड अशी फुलं आलेली आहेत आणि ह्या वनस्पतीचं नाव आहे मंडळी रुईचं झाड। आणि मंडळी, शनिवारी आपण आहे ना, हे फुलं पांढरे पांढरे फुलं आपल्या हनुमंतरायाला वाहत असतो, म्हणजेच मारुतीरायाला हे फुलं वाहत असतो। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, चक्क एका रात्रीमध्ये आपल्याला गुडघेदुखी दूर करायची आहे। वाट्या चमकत असतील गुडघ्याच्या, हे खांदे कोपरे हात मनगट असा शरीरामध्ये कुठलाही तुमचा त्रास असू द्या, तर आपल्याला करायचं काय आहे, तर वनस्पती नीट बघून घ्या। याला रुईचं झाड, रुई रूट अशी भरपूर नावं आहेत आणि बघा असे फळं येतात। याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं बरं का। याच्या पानामधून चिक निघतो, फुलामधून चिक निघतो। जर काटा घुसला ना, याचे 2 थेंब तिथं टाका, एका रात्रीमध्ये आपला काटा बाहेर येणार आहे। जर एखादी काच घुसली पायामध्ये हातामध्ये, त्या काचेच्या ठिकाणी फक्त 2 थेंब टाका, एका रात्रीतच आपली पायातून काच बाहेर येणार आहे। आणि जर तुम्हाला केस तोडा झालेला असेल, सुरुवातीचे 2 दिवस फार महत्त्वाचे असतात केस तोड्यासाठी। जर केस तोडा जाणवला तर ह्या पानाचे फक्त 2 थेंब घ्यायचे चिकाचे, त्या केस तोड्यावर टाकायचे आहे। चक्क तुमचा दुसऱ्या दिवशी केस तोडा मुळात सगळं दूर होणार आहे। आणि मंडळी, गुडघेदुखीसाठी तर ही वनस्पती रामबाण आहे। तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। रुईचे प्रकार 2 असतात, पांढऱ्या फुलाची रुई, निळसर फुलाची रुई। पण तुम्ही पांढऱ्या फुलाच्या रुईचे पानं घेतले तरी चालतील, ह्या रुईचे पानं घेतले तरी चालतील, कारण की रुईचं झाड ह्या निसर्गामध्ये सर्व झाडं एक समान असतात आणि त्याचे गुणधर्म एक समान असतात। बघू शकताय, हिरवीगार फांटी आहे आणि पानं पण हिरवेगार आहेत। तर मंडळी, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, भरपूर ताई आहेत, भरपूर दादा आहेत, त्यांनी भरपूर व्हिडिओला कमेंट केल्या, दादा एखादी आयुर्वेदिक वनस्पती दाखवा जेणेकरून आमची गुडघेदुखी कायमची बंद होईल। आता तुम्हाला शहरामध्ये भरपूर ठिकाणी रुईचे झाड सापडतील आणि काही रुईचे झाड असे असतात, त्या रुईच्या झाडाला छोटे छोटे पानं असतात। पण काही रुईचे झाडं असे असतात, ज्या रुईच्या झाडाला पाणी असतं, त्या रुईचे पानं असे मोठे मोठे असतात। तर मंडळी, आता तुम्ही शहरामध्ये राहता, लिफ्टचा वापर जास्त होतो। तुम्हाला जर 20-25 पायऱ्या जर चढायला लावल्या, किंवा आजकाल 40 वर्षाचा जरी पुरुष असला, 40 वर्षाची जरी महिला असली, त्यांना थोडं जरी चालवलं किंवा 10-20 जरी पायऱ्या चढले ते, तर त्यांचे गुडघे भरपूर दुखत असतात। पण मंडळी, काळजी करू नका, निसर्गाने आपल्याला बहुमूल्य अशा आयुर्वेदिक वनस्पती दिलेल्या आहेत, आयुर्वेदिक औषधं दिलेले आहेत आणि मी तेच औषधं आहे तुम्हाला गावची चव या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला नेहमी सांगतच असतो। तर चला मंडळी, आपल्याला प्रथम काय काम करायचं आहे, ह्या रुईचे असे 2 पानं तोडून घ्यायचे आहेत। आता ह्या पानाचा वापर कसा करायचा आहे ना, मी चूल पेटवून घेतो। आता हा लोखंडाचा तवा आहे, मी तवा चुलीवर ठेवून घेतला। आपल्याकडं आहे मोहरीचं तेल, तुम्ही जर तिळाचं तेल वापरलं तर अतिउत्तम, मोहरीचं पण तेल वापरू शकता। 1 चमचा तेल टाकून घ्या तुम्ही। हे जे रुईचं पान आहे ना, हे बाहेरील बाजूने ना तेलावर गरम नाही करायचं, आतील बाजूने आपल्याला हे पान गरम करायचं आहे। आता मी तुम्हाला सविस्तर दाखवतो। हे जे पान आहे ना, हे असं पान आतील बाजूने ना तव्यावर ठेवायचं आहे। फक्त अर्धा मिनिट हे पान आपल्याला तव्यावरती ठेवायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे। हे बघा, हे पान असं ठेवून घेऊ ताटामध्ये। आता दुसरं सुद्धा पान तशाच पद्धतीने करायचं आहे। हे सुद्धा पान आपलं छान असं गरम झालेलं आहे। तर मंडळी, हे जे मोहरीचं तेल आहे ना, एका हातावर घ्यायचं आहे, 1 चमचाभर घेऊ शकता आणि तेल हातावरच ठेवायचं आहे आणि 2 बोटांनी मस्त आपल्याला असं गुडघ्याला लावून घ्यायचं आहे। तर मंडळी, आता तुमच्या मनामध्ये शंका असेल की दादा, हा प्रयोग नेमकं किती दिवस करायचा, कधी करायचा? मंडळी, जेव्हा तुमचं रात्रीचं जेवण वगैरे होईल ना, जेव्हा तुम्हाला झोपायचं असेल ना, तेव्हा तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे। सुरुवातीला काय करायचं, गुडघ्याला चांगलं तेल लावायचं। कमीत कमी 10 मिनटं आपल्याला ही गुडघ्याची मालिश करायची आहे। मालिशचे 2 प्रकार सांगतो तुम्हाला। जर तुमचे गुडघे कटकट आवाज देत असतील, गुडघ्याला मुंगे येत असतील, हे जे 2 अंगठ्या आहेत ना, हे असे बाहेरील बाजूने तुम्ही ना असे खाली ओढू शकता आणि मोहरीचं तेल, तिळाचं तेल आपल्या ह्या गुडघ्यामध्ये चांगलं मुरलं पाहिजे, म्हणजे तेलानेच आपली गुडघेदुखी ही 50% दूर होणार आहे। हे पानं आपल्याला अशी घ्यायचे आहेत आणि ज्या साईडने तुम्ही हे पानं भाजलेले आहेत ना, त्या साईडने आपल्याला हे पानं अशी गुडघ्यावर ठेवून घ्यायचे आहेत। हे पानं आहेत ना, थोडेसे काहीतरी 10-5% कोमट असताना तुम्ही बांधू शकता। आता तेलामुळं काय होईल, हे पानं आपल्या गुडघ्याला चिटकून राहतील। तर तुम्ही झोपताना हा प्रयोग जर केला तर हे पानं तुम्ही रुमालाच्या साहाय्याने बांधून घेऊ शकता। तुम्ही जर हे पानं रुमालाने बांधले ना, तुम्ही हे पानं रात्रभर ठेवू शकता आणि जेव्हा आपण सकाळी उठतो ना, तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ करायच्या अगोदर किंवा सकाळी उठल्या उठल्या हे पानं काढून टाकून देऊ शकता। रात्री झोपशाल
तेव्हा 4-5 जरी तास असा उपयोग केला ना तरी 70 ते 80% फरक पडतो बरं का. बघू शकता असं करायचं आहे आपल्याला. मंडळी हे निसर्गाचे उपाय आहे ना तुम्ही नक्की करत जा आणि आयुर्वेदिक वनस्पत्यांचा फायदा हा नक्की घेत जा. आता मंडळी तुम्ही भरपूर असे शहरातून व्हिडिओ बघता, ह्या वनस्पत्या आहेत ना, हे रुईचं ते झाड आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण असतं. रस्त्याच्या कडेला हे रुईचं हे झाड असतंच, हायवेच्या कडेला असतं, शेताच्या बांधावर असतं, डोंगराळ भागात असतं. जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त जर कुठली वनस्पती असेल ती फक्त आणि फक्त हे रुईचं झाड आहे. तर ह्या रुईचे पानं तुम्ही नक्की आणत जा आणि हा आयुर्वेदिक उपाय नक्की करत जा. तर मंडळी हा आपल्या गुडघ्यासाठी इतका काय जबरदस्त आयुर्वेदिक रामबाण उपाय असणार आहे ना. आता तुमच्या मनामध्ये शंका राहिली असेल की दादा हा उपाय नेमकं किती दिवस करायचा आहे. तुम्ही फक्त 1 दिवस करा, तुम्हाला 50% फरक जाणवल. 2 दिवस करा, 70 ते 80% फरक जाणवल. आणि तुम्ही जर हा उपाय अगदी 3 दिवस जर केला तर तुमचे परत आहे ना 1 महिना तरी गुडघे हे दुखणारच नाही. गुडघे कटकट वाजणार नाही, गुडघ्यामध्ये आवाज येणार नाही. तुम्हाला हा गुडघे दुखीसाठी 100% फरक पडणार म्हणजे नक्की पडणारच. तर चला मंडळी, तुम्हाला आजच्या रुईच्या पानाचे फायदे कसे वाटले नक्की कमेंट करून कळवा. मंडळी रुईच्या झाडाबद्दल आणि रुईच्या पानाबद्दल तुमच्या मनात काही जर प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमचे काय जे अनुभव आहेत ना या रुईच्या झाडाबद्दल ते सुद्धा माझ्या तुम्ही सोबत शेअर करा. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही गावची चव हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. आणि मंडळी आजचा व्हिडिओ तुम्ही आठवणीने शेअर करा बरं का. तर चला मंडळी, पुन्हा आणि परत अशा नवीन एखाद्या आयुर्वेदिक रेसिपीमध्ये किंवा आयुर्वेदिक काढ्यामध्ये नवीन एखाद्या आयुर्वेदिक रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.